नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं ह्या कथेमध्ये आपल्याला आता पुढे ऐकायला भेटणार आहे दुष्यंत आणि कृष्णा यांची गाठ होते. ती चिखलामध्येच दोघंजणं पडतात, एकमेकात गुरफटून जातात आणि तो उठतो. त्यावेळेला त्याला उठताना परत चिखलावरनं हात सटकतो आणि खाली पडतो. त्याला जेव्हा लक्षात येतं, भानावर येतो की आपण चिखलात पडलो आहे, आपल्या आवडतीचे सगळे कपडे चिखलाने भरले, या गोष्टीचा त्याला फार संताप होतो आणि चिडचिड करू लागतो. उठण्याचा प्रयत्न करू लागतो तर पुन्हा खाली पाय घसरून पडतो. त्यावेळेला कृष्णा त्याला हसते आणि मग तिला तो म्हणतो, डोंट लाफ, शट अप, माझ्यावर हसलेलं मला चालणार नाही. त्यावेळेला ती म्हणते, अहो चिखलच तर लागला आहे, एवढं चिडचिड करण्यासारखं काय आहे. मग ती त्याला हात देऊ करते. त्यावेळेला तो हाताला मदत घ्यायला नकार देतो आणि स्वतःच मग उठतो. उठल्यानंतर कृष्णा त्याला विचारू लागते, काय झालं एवढं चिडचिड करण्यासारखं. त्यावेळेला तो तिला म्हणतो, तुझ्यामुळे मी चिखलात पडलो आणि मी तुला अजिबात माफ करणार नाही, तुला माहीत नाही तू कुणाशी पंगा घेतला आहे. त्यावेळेला ती हसू लागते, अच्छा चिखलाने भरले म्हणून तुम्हाला तुमचा चेहरा ओळखायला येईना का, तुम्ही कोण आहे तुम्हाला माहीत नाही. त्याला हसल्यानंतर त्याला आणखी राग येतो आणि मग तो आणखी चिडतो. त्यावेळेला ती त्याच्याशी वाद घालत असताना तो तिला म्हणतो, माझ्याशी वाद घालायचं नाही, मी कोण आहे हे जेव्हा वेळेला तुला कळेल त्यावेळेला तू माझी माफी मागशील. त्यावेळेला ती म्हणते, तू आमदार की खासदार, तुझा चेहरा मला ओळखायला येत नाही, असं म्हणत त्याला ती आणखी जास्त चिडवते. तो रागाने त्याची गाडी चिखलातनं हलवू लागतो. चिखलातनं उठवण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा एकदा त्याला बडबड करून सांगू लागते की हा चिखल आहे, ही जमीन आहे, याच्यातनं पिकतं आणि म्हणून आपण जेवण करतो. त्यावेळेला शेतकऱ्याचा किंवा चिखलाचा राग करायला नको हे त्याला समजवण्याचा प्रयत्न ती करते. त्यावेळेला तो तिला म्हणतो, मला कोणीही काहीही समजवायचं नाही, असं बोलून तो निघून जातो. इकडे घरी कृष्णाला बघायला पाहुणे आलेले असतात. कृष्णा अजूनही घरी आलेली नाही हे काही तिच्या आईला माहिती नसतं. मग कृष्णाला बोलवा म्हणत नवरदेवाकडचे तिच्या आईला सांगतात. त्यावेळेला ती म्हणते मुलीला, कुठे आहे कृष्णा. त्यावेळेला ती म्हणते, कृष्णा तयार होते. अजून कृष्णा तयार झाली नाही ह्या गोष्टीने आईला संताप होतो आणि मग ती स्वतःच जाते बघण्यासाठी. तिची मुलगी तिला थांबवत असते पण ती काही ऐकत नाही. तितक्यात दारातनं कृष्णा चिखलांनी भरलेली अशी घरामध्ये एंट्री करते. तिला बघून सगळ्यांचा संताप होतो. असं कोणी नवरदेव बघायला आला तर नवरी कोणी अशी चिखलात भरलेली असते का. आणि हे सगळं पाहिल्यानंतर तिच्या बहिणीला खूप मोठा धक्का बसतो. आता सगळ्यांसमोर काय बोलावं, कोणाला काही समजेना. मात्र नवरदेवाकडची मंडळी बोलू लागतात की अशी चिखलांनी भरलेली नवरी आम्ही पहिल्यांदाच पाहिली, नवरदेव बघायला येणार आहे एवढंही माहीत नाही तुम्हाला. इकडे सगळेजण दुष्यंतची वाट पाहत असतात. बड्डे बॉय अजून आला नाही म्हणून सगळ्यांना आतुरता लागलेली असते. सगळे त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असताना तितक्यात काका आणि काकू दोघंजणं बोलत असतात. पण काकू जरा जोरातच बोलते, नक्की दुष्यंत घरी येणार आहे ना. त्याला एक त्या गावाशी किती प्रेम आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याला घरी यायला आवडत नाही कारण इथे गावाकडे त्याला अजिबात आवडत नाही, चिखल वगैरे सगळं काही त्याला आवडतच नाही. मग तो नक्कीच येणार नसेल बहुतेक, म्हणून इतका वेळ होऊनही तो आलेला नाही. ही गोष्ट ऐकल्यावर सगळ्यांचा संताप होतो. पण तितक्यात गाडीचा आवाज येतो दुष्यंतच्या. मग सगळेजण वाटेकडे पाहू लागतात. दुष्यंत आलाय म्हटल्यावर सगळे बँड वाजवायला स्टार्ट करतात. दुष्यंतची एंट्री होते. दुष्यंतला सगळेजण पाहतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो कारण दुष्यंत हा चिखलाने पूर्ण भरलेला असतो. चिखलाने भरलेल्या दुष्यंतला पाहून त्याच्या आईला टेन्शन येतं. त्याला ती जवळ घेऊन विचारण्याचा प्रयत्न करते, काय झालं. पण तो इतका चिडलेला रागावलेला असतो. हेल्मेट फेकतो, हातातल्या सगळ्या वस्तू फेकू लागतो. त्याचाच चिडचिड संताप होतो. हे बघाई, माझा आज बड्डे आहे, मी शहरात असतो तर आज मी पबमध्ये असतो, हॉटेलमध्ये फ्रेंडसोबत पार्टी करत असतो आणि तुझ्यामुळे मी गावात आलो आणि असा चिखलाने भरलेला. बघ तू, आज मी माझा बड्डे असतानाही, जन्मदिवस असतानाही मी असल्या अवतारात आहे. हे काही मला सहन होत नाही, म्हणून मी इथून पुढे पुन्हा कधीही या गावात पाऊल ठेवणार नाही. तुझ्या सांगण्यावरून मी आज आलो पण पुन्हा येणारच नाही. त्याची आई म्हणते, तू डोकं शांत ठेव आधी आणि शांततेत आपण बोलू शकतो ना, बस तू इथे, असं म्हणत त्याला ती पकडते पण तो तिला धक्का देतो. इकडे नवरीला पाहून सगळेजण संतापलेले असतात. त्यावेळेतच मग कृष्णाची बहीण सगळ्यांसमोर सावरण्यासाठी कृष्णाला घेऊन जाते आणि म्हणते, खरं तर आमची कृष्णा खूप मायाळू प्रेमळ आहे, तिला कुणाचं दुःख सहन होत नाही. आमच्या गावातले एक शेतकरी आत्महत्या करत होतं हे तिला कळल्या ती धावत सुटली आणि तिने त्याचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केला. मग तिचा मित्रही सांगू लागतो, आमच्या कृष्णाने त्या शेतकऱ्याचा जीव कसा वाचवला हे सगळं वर्णन तो सांगतो. आणि कृष्णा खरं तर वाघीण आहे, ती शेती करते, ती सगळं काही इतकी
जिद्दीने करते, कष्टाने करते, तिच्या कष्टाला फळही मिळतं आणि त्याच्यामुळेच आज सगळ्यांच्या लाडकी आपली कृष्ण झालेली आहे हे तिची बहीण सगळ्या मंडळींसमोर सांगत असते. पण नवरदेवाच्या आईला हे काही पटत नाही की अशी नवरी आम्ही पुन्हा पहिले कधी पाहिलेली नाही आणि तिचा असा अवतारही पाहिलेला नाही. तिला घरातली कामं येतात की नाही. तिची बहीण मग खोटं खोटं सांगू लागते तिला घरात सगळं येतं, तांबडा पांढरा रस्सा सगळं काही ती एका हाताने अशी चुटकीसर बनवून टाकते. पण तिच्याकडे पाहून तर काही वाटत नाही आणि कृष्णाला हे खोटं बोललेलंही आवडत नसतं. मग तिच्या ताईला ती थांबवते. तिची ताई तिला सांगत असते की नको थांबव, मी बोलते ना. पण ती सगळ्यांसमोर मग मी स्वतःच बोलते असं म्हणत समोर येते आणि सगळ्यांना सत्य सांगण्याचं सुरुवात करते. खरं तर माझ्या ताईने तुम्हाला जे जे सांगितलं शेतीबद्दल ते मी सगळं करते. मी एकदम ठाण्यावागा आहे तशीच आहे. पण मला स्वयंपाकातलं काही येत नाही. अक्षरशः मी चहाला फोडणी करणार होते एक दिवस. म्हणजे मला किती ज्ञान आहे स्वयंपाकातलं हेच तर तुम्हाला सगळ्यांना कळलंच. आणि मला खरं बोलूनच हे नातंच पुढे न्यायचं आहे. मला स्वयंपाक येत नाही पण मला शेती करायची आहे. लग्नानंतरही माझ्या वडिलांची शेती करणार, राबणार आणि ही गोष्ट काही नवरदेवाच्या आईवडिलांना पटलेली नसते. ते म्हणतात आमचा मुलगा इतका शिकलेला सरकारी नोकरीला आहे आणि त्याची बायको अशी शेतात काम करणार हे काय आम्हाला पटलेलं नाही. मग ती म्हणते माझ्या बाबांनी मला लहानपणापासून शिकवण दिली आहे. शेतकरी जेव्हा दाणा पिकवेल तेव्हाच हा नोकरी करणारा वर्ग दाणा खाऊ शकतो. जर आम्ही शेतकऱ्यांनी दाणा पिकवलाच नाही तर हे नोकरी करणारे पैसे कमवणारे पैसे खरचणार कुठे, आणणार कुठून दाणा. ही गोष्टीने खरं तर नवरदेव इम्प्रेस होतो. इकडे दुष्यंत संतापलेला असतो. त्याला चिखलाने भरलेलं पाहून सगळेजण घाबरलेले असतात. दुष्यंतची आई दुष्यंतसाठी पाणी आणायला सांगते. ते भी मिनरल फिल्टर वॉटर हे असलं विहिरीचं पाणी आणायचं नाही. मग सगळे मिनरल वॉटरचे कॅन आणले जातात त्याच्या आंघोळीसाठी आणि मग त्याची आई त्याला स्वतःच्या हाताने आंघोळ घालू लागते. इकडे नवरदेव फार इम्प्रेस होतो कृष्णाचं बोलणं ऐकून आणि तो लग्नाला तयार आहे असं सगळ्यांसमोर सांगतो. त्याच्या आईवडिलांनाही ते महत्त्व पटवून देतो. ते त्यांनाही मग मान्य असतं आमचा मुलगा जर तयार आहे तर आम्हालाही काही हरकत नाही. नवरदेव तिच्याशी स्पष्टच बोलतो तुझं जे रांगडं रूप आहे ते मला खरंच खूप भावलं आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायला नक्की आवडेल. नवरदेवाचे वडील पुन्हा एकदा विचार कर पण तो म्हणतो नाही बाबा तुम्हीच विचार करा. ती जशी आहे तशी आपल्यासमोर आहे आणि मला आवडली त्याच्यामुळे मुलगा तयार म्हटलं आईवडीलही तयार होतात आणि लवकरच आम्ही लग्नाची बोलणी करायला येऊ असं म्हणून निरोप देऊन तिथून निघून जातात. इकडे सगळ्यांना आनंद होतो. नवरदेव लग्नाला तयार आहे आणि त्याच वेळेला कृष्णा तिच्या आईला मिठी मारायला पुढे सरसावते. तिची आई तिच्याकडे रागाने पाहत तिथून निघून जाते. ह्या गोष्टीचं वाईट तिला फार वाटतं. डोळ्यात पाणी येतं. तिची बहीण तिला समजवते की शांत हो, नको एवढा विचार करू. पण ती म्हणते तुला आठवतं ताई बाबा ज्या वेळेला वारले त्यावेळेला आईने माझा किती राग केला. माझी आई मला पाठवण्याच्या वेळेला तरी स्वीकारेल का, मला मिठी मारून रडेल का गं. माझे बाबा जेव्हा गेले त्यावेळेला आईजवळ गेले तर आईने मला पांढऱ्या पायाची करंटी म्हणून इथून निघून का जात नाही असं बोलली होती. पण बाबांनी मला सांगितलं होतं आईची साथ सोडू नको, कधीही तिला दूर करू नको, ह्या घराचा आधार बन, म्हणून मी इथे थांबली. पण आईने तर मला अक्षरशः बाबांचं शेवटचं तोंडही पाहू दिलं नाही. एका खोलीत त्यांनी मला डांबून ठेवलं. तेही मी सहन केलंच की नाही. आणि आई माझा इतका तिरस्कार करते ह्या गोष्टीने मला फार वाईट वाटतं. पण मी बाबांच्या प्रेमाखातर इथे राहिली, बाबांसाठी राहिली. बाबा आपल्यात नसले तरी त्यांचा शब्द मी राखणार आहे. आईला कधीही दूर राहू देणार नाही. तिला सोडून मी कधी कुठे जाणारही नाही. पण आईने मला कधीच मान्य केलं नाही आणि पूजानेही आईसारखाच माझा राग केला. हेही तिला खूप वाईट वाटतं. पण तिची बहीण तिला समजवते अजिबात टेन्शन घेऊ नको, एक दिवस नक्की तुला आई स्वीकारेल. इकडे बड्डे बॉय छान आंघोळ वगैरे तयार होऊन आलेला असतो. त्याचे डोळे बंद करून त्याची आई त्याला अंगणात घेऊन जाते. तिथे गेल्यानंतर डोळे बंद करते आणि त्याला सांगते की मी तुझ्यासाठी काहीतरी आणले. ते पाहून त्याला इतका आनंद होतो. त्याच्या आवडीची कार, ड्रीम कार म्हणायला हरकत नाही, त्याला जी हवी होती जशीच्या तशी त्याच्या आईने त्याला गिफ्ट केली. म्हटल्यानंतर त्याला इतका आनंद होतो. तो त्याच्या आईला आय लव्ह यू म्हणून एकदम घट्ट मिठी मारतो. तू माझं आवडीचं गिफ्ट दिलं पण मी आता चक्कर मारून येतो. पण आईला त्याचा उत्साह पाहिल्यानंतर ती थांबवते आणि म्हणते की आधी औक्षण करायचं मग कुठे जायचं ते जायचं असं म्हणत त्याला ती घरात नेते. इकडे
आपल्याला कृष्णाची आई फोटोसमोर बाबांच्या उभी दिसते. त्यांचं लेटर ती वाचते. त्याच्यात लिहिलेलं होतं की कृष्णाला अंतर देऊ नको, तिला घराबाहेर काढू नको, ती तुझा आधार बनेल, असंच सगळं लिहिलं आहे. आणि फक्त तुमच्या शब्दाखातर ह्या कृष्णाला मी एवढे वर्ष सांभाळलं. पण तिचं नशीब फार चांगलं आहे. आपल्या मुलीच्या आधी तिचं लग्न होत आहे आणि तिचं नशीब इतकंही चांगलं आहे की समोरून तिला स्थळं हो म्हणतात. ह्या गोष्टीने तर तिचा आणखीच जास्त संताप होतो, कारण त्या पायाचे असूनही तिचं नशीब इतकं चांगलं आणि आपल्या मुलींच्या बाबतीतच नेहमी एवढी दुःख का, म्हणून ती त्यांच्याशी देवाशी भांडते सुद्धा. इकडे दुष्यंतचं छान प्रकारे कोडकौतुक चालू असतं. त्याला औक्षण केलं जातं. सगळेजण आनंदी असतात. आज त्यांचा वाढदिवस असतो म्हणून. आणि सगळेजण त्याला वेगवेगळे गिफ्ट देत असतात. सगळ्यांना फार कौतुक वाटतं. त्याची आई तर त्याला तू माझा आधार आहे, तुझ्या जीवावर तर मी इतके दिवस जिवंत आहे असं म्हणत इमोशनल होऊन त्याला आशीर्वादही देते. मग काकूची वेळ येते. काकू ही पुढे जाते आणि त्याला औक्षण करते, त्याला गिफ्ट देते आणि नेहमीप्रमाणे तीच परफ्यूमची बॉटल कशी वाटली. तो म्हणतो छान आहे, छान. त्यातली त्यात किती रुपयाची हेही सांगायला काकू काही विसरत नाही. तो हसतो आणि काका मग त्याला पुन्हा गिफ्ट द्यायला समोर येतात. काकांचं गिफ्ट तो स्वीकारतो, त्यांचे आशीर्वाद तो घेतो आणि नेहमीप्रमाणे त्यांच्या गप्पा चालू असतानाच तिथे दुष्यंतचे वडील येतात. दुष्यंतचे वडील त्याच्यासाठी एक गिफ्ट आणतात, पण तो त्या गिफ्टला नकार देतो, मागे सरकतो. त्याच्या मनात बाईजाबाईने इतकं विष कालवलं आहे वडिलांबद्दल की तो वडिलांना अजिबात चांगला समजत नाही. त्यांच्याबद्दल त्याच्या मनात इतकं वाईट विचार आहे आणि आपले वडील फक्त आपल्याशी प्रेम करता, हा देखावा दाखवता, हेही त्याला असं वाटत असतं. हे खरं तर बाईजाबाईचं पाप म्हणायला हवं, कारण तिला राजकारण करायचं होतं. त्याचे वडील त्याला सल्ला देतात, आयुष्यात तू पुढे हे काम करावं, ते करावं. पण तो वडिलांना स्पष्टच सांगतो की मी तुमच्या गाडीचं स्टेअरिंग नाही, जे तुम्ही जिथे वळवाल तिथे ती गाडी जाईल. मी माझ्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेणार. माझं आयुष्य काही तुम्ही ठरवाल तसं चालणार नाही असं म्हणत वडिलांचा तो अपमान करतो आणि तिथून रागाने निघून जात असताना रस्त्याने खड्ड्यात चिखलामध्ये त्याच्या गाडीचा टायर अडकतो. रेस करूनही ते टायर निघत नाही. गाडी एवढी नवी कोरी पण ती चिखलात अडकली. एका शेतकऱ्याची मदत घेण्यासाठी तो त्यांना हाक मारतो, मला मदत करा, माझी गाडी चिखलात अडकली आहे. पण ते शेतकरी ती गाडी ज्या व्यक्तीची असते ती असते कृष्णाला पाहिल्यानंतर त्याचा तर आणखी जास्त संताप होतो. पण तिची मदत तर घ्यावीच लागेल, तिच्या मदतीशिवाय गाडी निघणार नाही. आणि एवढी मोठी लाखाची कार पण माझ्या सर्जापर्जानेच ती बाहेर काढली, म्हणजे मदत शेतकऱ्याची लागणारच, कितीही श्रीमंत झाला तरी. असा अपमान केल्यानंतर त्याचा संताप होतो. गाडीने आणखी जोरात चिखल उडवून कृष्णाच्या अंगावर तो पुढे निघून जातो. कृष्णा मात्र आता त्याला काही एवढा सहजासहजी माफ करणार नाही. चला तर मग आपण पुन्हा भेटू. चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.